महाराष्ट्रात कंपन्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली असून कंपन्या टिकवायच्या असतील तर युनियन आणि कामगारांनी पुढे येऊन कंपन्यांना सहकार्य करावे, जेणेकरून कंपन्या दुसऱ्या राज्यात जाणार नाहीत, असे आवाहन भारतीय कर्मचारी महासंघ कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते दिलीप जगताप यांनी पत्रकार परिषदेत केले. महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग दुसऱ्या राज्यात जात असल्याने येणाऱ्या काळात महाराष्ट्रात तरुण बेरोजगारांची संख्या वाढणार आहे. अनेक कंपन्यात स्थानिक राजकारणी, स्थानिक कामगारांची दादागिरी वाढत असल्याने चालू असलेल्या अनेक कंपन्या बंद पडल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या कंपन्या टिकवायच्या असतील तर कामगार आणि युनियन यांनी एक पाऊल पुढे येत कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन जगताप यांनी कामगारांना केले. प्रश्न आहे की आम्हाला काम मिळत नाही अशी बोंबाबोंब असते, परंतु ज्या भूमिपुत्रांना ते काम दिलं जातं ते भूमिपुत्र व्यवस्थित काम करत नाही, रेग्युलर कामावर जात नाही, ही तिथल्या व्यवस्थापनाची मुख्य तक्रार आहे. बाहेरची लोकं ठेवली परप्रांतातली तरी यांची तक्रार आहे. मग आपण काम करायचं नाही, बाहेरच्या माणसांनी येऊ द्यायचं नाही, मग हा उद्योग कसा चालणार याचा विचार करण्याची आता वेळ आली. म्हणून मी माझ्या भूमिपुत्रांना सांगेन की बाबांनो, महिन्याचे 26 दिवस 25 दिवस आहेत, प्रामाणिकपणे काम करा. कारण तुम्ही काम नाही केलं तर कुठचाही मालक आपल्याला पैसे देऊ शकणार नाही किंवा ती कंपनी जगणार नाही. आता प्रत्येक कामगाराचं म्हणणं असतं की आम्हाला परमनन्सी तुमचा अधिकार आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित पहिलं काम केलं पाहिजे. त्या कामापासून जर व्यवस्थापनाला फायदा झाला तर नक्कीच तो विचार करेल. मी मात्र आमची युनियन प्रत्येक ठिकाणी दरवर्षी थोडे कामगार परमनंट करण्याचा आमचा एक नियम असतो. तो एकदम मालकाच्या डोक्यावर आम्ही कधी बसत नाही, पण थोडे आज यावर्षी 10, पुढच्या वर्षी 10 असे करत करत आम्ही बऱ्याच ठिकाणी, तुम्हाला उदाहरण द्यायचं तर हुतामाकी असेल, अल्ट्रा असेल, थर्मॅक्स असेल किंवा इंडिया स्टील जी आता सध्या आजारी आहे, तिथेसुद्धा आम्ही आलो तेव्हा सगळे कॉन्ट्रॅक्टचेच होते. आज 90 लोक मस्टरवर परमनंट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँडिंगनी व्हायला पाहिजे. मालक एकटा कंपनी चालवणार नाही, कंपनी आपलेच हात लागणार, पण ते आपले हात देखील प्रामाणिकपणे द्यायला पाहिजेत. अन्यथा हे उद्योग कधी मॅनपॉवरमुळे, कधी राजकीय हस्तक्षेपामुळे किंवा कुठच्याही कारणाने हे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जातील याची भीती वाटते आणि तीच आपल्याला सगळ्यांनी आपण त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे.